श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आज राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. पद्मविभूषण प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस सांख्यिकी दिवस म्हणून देशभर पाळला जातो. आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीत सांख्यिकीची भूमिका काय आहे आणि त्याचं महत्त्व काय, तसंच सांख्यिकीमध्ये युवक युवकांना असलेल्या संधी याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, स्टॅटिस्टिक्स म्हणजेच संख्याशास्त्र हा विषय तसा गणिताच्या थोडा जवळचा. या विषयाबद्दल तरुण पिढीमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. देशपातळीवर संख्याशास्त्र या विषयाचं काय महत्त्व आहे याविषयी सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक राजीव लक्ष्मण करंदीकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात. प्रोफेसर महालनोबिस हे फिजिक्सचे प्रोफेसर होते कलकत्त्याला, आणि त्या काळात ते इंग्लंडला गेले असताना त्यांनी संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स याच्यावरती लिहिलेले काही लेख वाचले आणि त्यांना लक्षात आलं की पुढे जाऊन हा विषय पूर्ण जगाकरताच खूप इम्पॉर्टंट होणार आहे. हे समजून त्यांनी परत आल्यानंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून भारतीय सांख्यिकी संस्थान नावाची संस्था स्थापना केली. पंडित नेहरूंबरोबर योजना आयोग, प्लॅनिंग कमिशन हे स्थापना केली. प्लॅनिंग कमिशन हे स्टॅटिस्टिक्सच्या वेगवेगळ्या सिद्धांतांना वापरून सरकारने काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ होईल, लोकांना सबत्ता वाढेल, त्यावरती अभ्यास केला आणि त्याप्रमाणे सरकारला काम करायला परसुएड केलं. आता भारतामध्ये प्रत्येक वर्षी अन्न किती उगतंय याच्याबद्दल जेव्हा कळेल तेव्हाच लक्षात येईल की यावर्षी तांदूळ म्हणा किंवा गहू म्हणा कमी होतंय किंवा जास्ती होतंय, आणि त्याप्रमाणे सरकार मग त्याच्याबद्दल स्टेप्स घेऊ शकते की एक्सपोर्ट अलाउ करायचा की नाही करायचा, किंवा कमी पडत असेल तर कोणतं आपल्या इथे इम्पोर्ट करावं लागेल त्याची तयारी करायची. ह्या सगळ्याकरता हे कळणं जरुरी आहे की आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये गेल्या वर्षभरामध्ये म्हणा, 6 महिन्यामध्ये म्हणा, हे अन्न किती उगणार आहे. आता लोकांना असं वाटेल प्रत्येक वर्षी तेच असतं, का फरक पडतो, पण पाऊस कमी झाला, जास्ती झाला, कुठे वादळ आलं, कुठे, या सगळ्यामुळे याचं हा पुढे कमी जास्ती होत असतो. आणि जर का सरकारने नीट याच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्याचा खूप लोकांना त्रास होऊ शकतो. हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारे आपण जिथे बघाल तिथे संख्याशास्त्र एकंदर आपल्या देशाकरता किंवा कोणत्याच देशाकरता का इम्पॉर्टंट आहे हे लक्षात येईल. आत्ताच गेली जवळजवळ 3 वर्ष आपण कोरोनामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या तऱ्हेने त्रास सहन केला आहे, आणि याच्याबद्दल विचार करताना आपल्याला लक्षात येईल की जेव्हा पहिले कोरोनाबद्दल कळलं तेव्हा कोणाचकडे याचं औषध नव्हतं, व्हॅक्सिन नव्हतं. हे व्हॅक्सिन कसं केलं जातं, सगळी व्हॅक्सिन, सगळी औषधं बनवण्यामध्ये, अप्रूव्ह करण्यामागे संख्याशास्त्राचं रोल असतं. कारण त्याच्यावरनच ठरलं जाऊ शकतं की हे लक्षात येईल की संख्याशास्त्राचा एक इम्पॉर्टंट त्याच्यात वाटा आहे, आणि म्हणून ते नीट समजणं आपल्या देशाकरता, कोणत्याही देशाकरता खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो प्रयत्न भारतात खूप लवकर सुरू झाला. स्टॅटिस्टिक्स कमिशन म्हणून जे आहे ते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन चांगलं कसं करू शकता हेच आम्ही पाहत असतो. डेटा सायन्स नवीन काय आहे की आता आपल्याकडे डेटा असून त्याचा उपयोग करणं, हे एकीकडनं दुसरीकडे कम्युनिकेशन, त्याला स्टोअर करणं, त्याच्या बेसिसवरती उत्कर्ष काढणं, त्याचा हे सगळं आता करायचं फॉर्म्युला आहे, पण ते कॅल्क्युलेट कसं करायचं हे सांगता येत नव्हतं. पण आता कम्प्युटर्समुळे आणि कम्युनिकेशनमुळे हे सगळं फिजिबल झालं आहे, आणि म्हणून डेटा सायन्सचा उपयोग आणि जास्ती होत राहिला आहे. ते काम करणारे लोक पाहिजे, म्हणजे ते अभ्यास करणारे स्टुडंट्स पाहिजे, आणि म्हणूनच गेल्या 20 वर्षामध्ये दरवर्षी हे आकडे वाढतात. त्याचा इम्पॉर्टन्स वाढतो आहे, त्या जॉब्समध्ये मिळणारे पगार वाढतो आहे. पण त्यातल्या पुष्कळ लोकांनी जर का इकडे डेटा सायन्स म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि डेटा सायन्स आणि कम्प्युटर्स या सगळ्यांचं मिळून जे एक नवीन उत्पन्न होतंय, विषय म्हणा त्याला, ते आपल्या सगळ्यांकरता, त्या स्टुडंट्स करता पण चांगलं राहिले आणि एकंदरीत आपल्या देशाकरताही चांगलं राहिले. आणि ॲग्रिकल्चर, कृषी, भारतामध्येच इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून जी आहे तिथे खूप आधीपासून संख्याशास्त्राचा उपयोग झालेला आहे. प्रोफेसर सुखात्मे आणि प्रोफेसर पानसे यांचा याच्यामध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. एकंदरीत आपली जनसंख्या तशी वाढली आहे गेली 70-80 वर्षात. त्याच्याबरोबरच जर का कृषीमधलं आपलं उत्पादन वाढलं नसतं तर आपल्या इथे भूकमारीच झाली असती. पण आता जवळजवळ तो त्रास केव्हापासून गेलेला आहे, हा चेंज झाला आहे. याच्यामध्ये संख्याशास्त्राचा भरपूर वाटा आहे. त्याचप्रमाणे स्टॉक मार्केट, इकॉनॉमिक्स, एकंदर इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये तर आहेच आहे, पण त्याबरोबरच स्टॉक मार्केट मध्ये सुद्धा
संख्याशास्त्राचा भरपूर वाटा आहे. आता जे डेटा सायन्स म्हणून शिकतात आहे स्टुडंट्स, म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये पुढे जाऊन समहाऊ स्टॉक मार्केटचे असलेलं काम करतात. गेली काही वर्ष संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स याचा डेटा सायन्सवर इतका इम्पॅक्ट झाला आहे आणि त्याच्यात काम करणाऱ्या इतक्या लोकांची इंडस्ट्रीला गरज आहे की पुढे जाऊन इंजिनिअरिंग केलेलेही अधिकांश विद्यार्थी या विषयाकडे कल घेतात आणि या विषयाबद्दल थोडा अभ्यास करून याच्यामधलेच जॉब्स करतात. म्हणून आत्ता ज्यांना गणित येतं किंवा गणित आवडतं अशा स्टुडंट्सनी आधीपासूनच या विषयाचा अभ्यास केला तर दे विल बी अहेड ऑफ द रेस. श्रोते हो, भारतासारख्या देशात आणि महाराष्ट्रात संख्याशास्त्रामुळे कसा बदल घडून आला, देशाच्या आणि राज्याच्या विकास आणि प्रगतीसाठी सांख्यिकी अहवालाचं काय महत्त्व आहे आणि प्राध्यापक महालनोबिस यांनी या सगळ्याची कशी सुरुवात केली, या सगळ्यावर प्रकाश टाकलाय महाराष्ट्र राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी. डी स्क्वेअर सॅम्पलिंग फंक्शन, ज्याला महालनोबिस डिस्टन्स म्हणून ओळखले जाते, हे त्यांचे महत्वपूर्ण संशोधन हे जगविख्यात आहे. लार्ज स्केल सॅम्पल सर्व्हे हे प्रोफेसर महालनोबिस यांचे संख्याशास्त्रातील महत्वपूर्ण योगदान आहे. ग्राहकांचा खर्च, दर एकरी पीक उत्पादन या विषयांवर विविध सॅम्पल सर्व्हे नमुन्या पाहण्या घेऊन त्यांनी भारतामध्ये सर्व प्रकारचं संशोधन करायला सुरुवात केली. त्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी हा एक भारताच्या केंद्र शासनाने सर्व्हेची मेथड स्वीकारलेली आहे. 1931 मध्ये भारतीय सांख्यिकी संस्थेची कलकत्ता येथे स्थापना केली. भारताच्या योजना आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. दुसरी पंचवार्षिक योजना प्राध्यापक महालनोबिस यांच्या 4 सेक्टर मॉडेलवर आधारित असून औद्योगिक विकासावर भर देणारी होती. सांख्यिकीय आधार हा राष्ट्रीय नियोजनाच्या सर्व बाबतीत अविभाज्य भाग असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक बाबींबद्दल संपूर्ण देशाची सर्वसमावेशक आकडेवारी मिळण्यासाठी राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालय म्हणजे NSSO त्यांनी सुरू केले. केंद्रीय सांख्यिकी संघटना म्हणजे CSO ही शीर्ष संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मोठ्या प्रमाणातील सांख्यिकी आकडेवारीवर आधारित अतिशय कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्ससाठी मशीनचा वापर करण्याची गरज त्यांनी त्यावेळेला ओळखली होती. महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारची सांख्यिकीय माहिती अर्थसंख्यिकी संचालनालयाकडे आहे. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याची सुद्धा आपण दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा कॅल्क्युलेशन्स आमच्या DS मार्फत, DS म्हणजे डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मार्फत नेहमी होत असतात. महाराष्ट्राची काय प्रगती होते, आर्थिक प्रगती काय होते याच्या सर्व प्रकारचा अहवाल हे आमच्याकडे प्रामुख्याने विधानसभेत, विधान परिषदेत दरवर्षी आर्थिक बजेटच्या वेळेला मांडत असतो. सांख्यिकी विषय घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी PhD व्हावं, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं आणि या क्षेत्रामध्ये त्याला नक्कीच चांगली सुवर्ण संधी आहे. श्रोते हो, यावर्षी सांख्यिकी दिवसाची संकल्पना देश आणि आपल्या राज्यांच्या प्रगतीचा आणि विकासाचा सांख्यिकी शास्त्रानुसार ताळमेळ घालणारी अशीच आहे. याशिवाय याच शैक्षणिक वर्षापासून देशातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर संख्याशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि त्याचा वापर विविध क्षेत्रात कसा करता येऊ शकतो, यात डेटा अर्थात माहितीचं काय आणि कसं योगदान आहे आणि त्यात कोणकोणते अभ्यासक्रम विद्यार्थी घेऊ शकतात, प्राध्यापक महालनोबिस यांचं या सगळ्यातलं योगदान काय, याविषयी माहिती देत आहेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सांख्यिकी शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर सुभाष शंकर शेंडे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण विचार केला तर आजच्या शेतामध्ये सुद्धा, ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्याचं प्रोडक्शन किती जास्ती वाढवता येऊ शकेल किंवा आलेलं प्रोडक्शन हे कसं मोजायचं हे त्यासाठी त्यांनी रॅन्डम सॅम्पलिंग मेथड्स ह्याचा वापर करून टेक्निक्स ह्या डेव्हलप केलेल्या होत्या की ज्याचा आजही वापर केला जात आहे. प्राध्यापक PC महालनोबिस यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI ही कलकत्त्यामध्ये 1931 साली सुरुवात केली. आजही जर आपण तिथं गेलोत तर आपल्याला तिथं दिसेल, तिथं फिजिक्स डिपार्टमेंट पण आहे, तिथं जिओलॉजी डिपार्टमेंट पण आहेत. असे विविध प्रकारचे डिपार्टमेंट म्हणजे इंटरडिसिप्लिनरी सगळ्या प्रकारचा रिसर्च तिथं होत असतो. 1950 साली त्यांनी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ह्याची सुरुवात केली आणि सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची त्या काळात 1951ला ही संस्था सुरू केली की आजही गव्हर्नमेंटच्या विविध योजना लागू करण्यासाठी नॅशनल सॅम्पल सर्व्हे तर्फे डेटा हा गोळा केला जातो, जो ऑथेंटिक डेटा असतो आणि त्या डेटाचा आपल्याला वापर करता येऊ शकतो. महालनोबिसने प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियामध्ये त्या काळात मॅथमॅटिकल रिझनिंग वापरून इंडियन इंडस्ट्रीचे चिक्कार प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता.
अत्यंत महत्वाचा डेटा आपण जर वापर केला आणि त्या डेटाचा उपयोग करून कुठंतरी मला प्रेडिक्शन करता येऊ शकतंय का, असा टाइम सिरीज सारखा प्रकार ह्या वर्षी थीम ऑफ स्टॅटिस्टिक्स डे 2023 इज अलाइनमेंट ऑफ स्टेट इंडिकेटर फ्रेमवर्क विथ नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क फॉर मॉनिटरिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अशी आहे. आज आपण जर विचार केला की संख्याशास्त्र ह्या विषयाला रोजच डिमांड ही वाढत चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचा वापर करून आपल्याला प्रेडिक्शन करता येऊ शकतं. संख्याशास्त्र विषय आपल्याला शिकण्यासाठी कॉलेजमध्ये 12वी झाल्यानंतर आपल्याला बॅचलर ऑफ सायन्स इन स्टॅटिस्टिक्स, त्याच्यानंतर मास्टर ऑफ सायन्स इन स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा ऍक्च्युअल स्टॅटिस्टिक्स अशा प्रकारच्या पदव्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. डेटा आला की त्याच्याबरोबर संख्याशास्त्र हे आलंच. म्हणून स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करताना डेटा किंवा नेव्हिगेटिंग कॉमन प्लॅटफॉर्म जो काही म्हणतो हे आपल्याला तिथं दिसतं. आपल्याला आलेल्या डेटावरनं योग्य ते कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. लॉंग टर्म प्रेडिक्शन करता आलं पाहिजे. संख्याशास्त्राचा उपयोग फायनान्शियल मार्केट्समध्ये, स्पोर्ट्समध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, हेल्थकेअरसाठी, मार्केटिंग आणि सेल्स, इलेक्शन कॅम्पेनमध्ये, स्पेस डेव्हलपमेंटमध्ये, नॅचरल डिझास्टरसाठी, पॉप्युलेशन स्टडीजसाठी, ऍक्सिडेंट्स बद्दलच्या अभ्यास करण्यासाठी, इन्शुरन्स संदर्भात आणि डेथ स्टॅटिस्टिक्ससाठी प्रत्येक फील्डमध्ये संख्याशास्त्राचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे लार्ज कॉम्प्लेक्स डेटा त्याला छोटा सिम्पल डेटामध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो. उदाहरणार्थ पुण्यामधलं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. त्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये असलेले कित्येक स्वायत्त महाविद्यालय असू देत किंवा ग्रांटिंग कोर्सेस असू दे, तिथं सुद्धा आपल्याला BSc स्टॅटिस्टिक्स असा कोर्स मिळू शकतो. मित्रांनो, तुम्हाला आता जर माहिती असेल की महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार स्वायत्त महाविद्यालयांना 2023 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही राबवावी लागणार आहे की जी कौशल्य आधारित विविध प्रोग्राम्स, विविध कोर्सेस त्याच्यामध्ये घेऊन विद्यार्थ्यांना एक मेजर विषय म्हणजे संख्याशास्त्र हा विषय घेऊन त्याच्याबरोबर कौशल्य आधारित व्होकेशनल स्किल कोर्सेस किंवा स्किल एनहान्समेंट कोर्सेस घेऊन त्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची डिग्री की ज्याला BSc विथ ऑनर्स असं म्हणता येऊ शकतं किंवा 4 वर्षाची डिग्री जर मी घेतली तर BSc विथ ऑनर्स. पण त्याच्यामध्ये जर मी विचार केला तर ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन चालू असेल किंवा जिथे रिसर्च सेंटर्स असतील तिथं त्या विद्यार्थ्यांना BSc विथ ऑनर्स और BSc विथ रिसर्च असं करता येऊ शकतो. तर आजच्या ह्या दिनी प्राध्यापक PC महालनोबिस यांना आपण वंदन करून ह्या विषयामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं काम करून की राज्यासाठी व देशासाठी आपल्याला उत्तमोत्तम काम करून काहीतरी नवीन धोरण करता येऊ शकेल. श्रोतेहो, दैनंदिन जीवनात आपण अनेक छोट्या मोठ्या संख्या ऐकत आणि पाहत असतो. अशी छोटी मोठी आकडेवारी आपल्याला सतत खूप काही माहिती देत असते. या संख्यांमुळे अनेक गोष्टी बाजारात तसंच आपल्या जीवनात बदलत असतात आणि वेळोवेळी त्यांचं महत्त्वही कमी जास्त होत असतं. आजच्या संख्याशास्त्र दिवसाचं औचित्य साधून युवा श्रोत्यांनी या विषयातल्या संधी लक्षात घेऊन आपल्या आवडीनुसार आणि कलानुसार या विषयात आपलं वेगळं स्थान निर्माण करायचं ठरवलं तर भविष्यकाळ हा निश्चितच सोनेरी असेल, यात काही शंकाच नाही. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन तुषार पवार.